आणि त्यामुळे नाना पटोलेंना म्हणावं, आधी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करा. काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे? मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय का नाही द्यायचंय? नाना पटोलेंनी हा थैथयाट करू नये. महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते 100% दिल्या जातील. आदित्य ठाकरेंनी आता स्वतःच्या ईडी चौकशीची चिंता करावी, हा तर त्यातच त्यांचं हित आहे. जनता पार्टी अशी एकमेव पार्टी आहे की ज्यांनी मंडल आयोगाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. मराठा समाजाचं आरक्षण 1980 सालापासून कोणी देऊ शकलं असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीने माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे नाना पटोलेंना म्हणावं, आधी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करा. काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे? मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय का नाही द्यायचंय? त्यांच्या सरकारने 15 वर्षात आरक्षण का नाही दिलं? 2.5 वर्षात त्यांच्या सरकारने ओबीसींचं आरक्षण गमावलं. आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंनी हा थैथयाट करू नये. महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघं मिळून मराठा समाजाला आरक्षण देते. तुमची महापालिकेत सत्ता होती तेव्हा बोनस सोडा, बेस्टच्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी रिटायरमेंट नंतरची ती सुद्धा तुम्ही ढापली होतीत. आणि त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा बेस्टचे कर्मचारी असतील, या सगळ्यांना कायद्याच्या अंतर्गत राहून ज्या ज्या गोष्टी द्यायच्या आहेत ते 100% दिल्या जातील. आदित्य ठाकरेंनी आता स्वतःच्या ईडी चौकशीची चिंता करावी, हा तर त्यातच त्यांचं हित आहे.